विश्व स्वास्थ्यम भवतु. नुकताच मातृदिवस पार पडला आहे आणि आज आपण मातृवत प्रेम करणारे अमृततुल्य आयुर्वेदातील छोटी हरितकी म्हणजेच बाळ हिरडा याविषयी आज जाणून घेणार आहोत. बाळ हिरडा हरितकीचे विविध प्रकार आहेत. हरितकी ही पंचरसात्मक म्हणजे 6 रसांपैकी फक्त लवण म्हणजेच खारट रस वगळता बाकी सर्व रसांनी परिपूर्ण अशी ही हिरडा रसायन त्याचप्रमाणे संपूर्ण शरीराचे शोधन करणारे त्रिदोषशामक अशी अमृततुल्यवत सांगितलेली आहे. नमस्कार, मी डॉक्टर राष्ट्री वराडे आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशनच्या या आरोग्यमय यात्रेत स्वागत करते. यस्य माता गृहे नास्ती तस्य माता हरितकी. हरितकी म्हणजेच हिरडा. बाळगुटी, त्रिफळा चूर्ण, गंधर्व हरितकी चूर्ण विविध या चूर्णांमध्ये हिचा उपयोग होतो. हरितकी विविध आजारांवर जसं पोटात मुरडा येणे, पोट साफ न होणे, डोळ्यांचे विकार, तोंडात अल्सर्स येणे, पोटात अल्सर्स होणे, ॲसिडिटी, त्याचप्रमाणे मेदोवृद्धी म्हणजेच वजन अधिक असणे, पोटाची चरबी अधिक असणे, लिव्हरचे काही टॉक्झिन्स तयार होणे किंवा अमिबियासिस सारख्या आजारांवर म्हणजेच ग्रहणीसारख्या आजारांवर सुद्धा हिचा उत्तम उपयोग होतो. हिरडा हे ॲडॉप्टोजेनिक हर्ब म्हणून उपयोगी आणलं जातं, म्हणजे शरीरात आवश्यकतेनुसार तिचं कार्य होतं. हिरड्याला अभया म्हणजेच सर्व रोगांपासून भय पळवणारी म्हणून तिला अभया म्हटले आहे. आता आपण तिचे एक एक उपयोग बघूया. हरितकी डोळ्यांसाठी उत्तम आहे. यासाठी हिरडा साधारण 2 ते 3 हिरडा 1 कप पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याने नेत्रधावन म्हणजे डोळ्यांना स्वच्छ करण्यासाठी तिचा उपयोग केला असता डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे यासारख्या विकारांवर उत्तम ठरते. पोट साफ न होणे, पोटात मुरडा येणे किंवा पोटात चिकट होणे यासारख्या विकारांवर हरितकी हे नॅचरल लॅक्झेटिव्ह म्हणून काम करतं, कारण त्यामध्ये असलेल्या घटक द्रव्यांमध्ये पेरिस्टाल्सिक मुवमेंट म्हणजे आतड्यांची जी गती आहे ती वाढवते आणि त्यामुळे पोट साफ होण्यासाठी नॅचरली ही खूप छान मदत करते. व त्यासाठी साधारण हे 2 ते 3 हरितकी जे आहेत ते 1 कप पाण्यामध्ये उकळून अर्धा कप झाला असता सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपताना घ्यावं. त्यामुळे पोट साफ होण्याची जी प्रक्रिया आहे ती सहज होते. त्याचप्रमाणे ही अँटासिड म्हणून सुद्धा काम करते व त्यासाठी हरितकी चूर्ण व खडीसाखर यांचं समभाग चूर्ण घेऊन जेवणानंतर सकाळ संध्याकाळ घ्यावं. त्यामुळे शरीरातील पित्त शामन होतं व त्यामुळे ॲसिडिटीसुद्धा कमी होते. त्याचप्रमाणे ते लिव्हर टॉनिक म्हणून काम करतं व त्यासाठी हरितकी चूर्ण व धणे पावडर यांचं मिश्रण सोबत घ्यावं. त्यामुळे ते लिव्हर टॉक्झिन्स जे आहेत ते बाहेर सहज काढतं व त्यामुळे लिव्हर टॉनिक म्हणून काम करतं. वारंवार होणाऱ्या सर्दीसाठी हरितकी हे कफाला पातळ करून कफाला बाहेर काढण्याचं काम करते व त्यासाठी हरितकी चूर्ण आणि मध यांचे चाटण घ्यावे. त्याचप्रमाणे ज्यांना ब्लिडिंग ऑफ पाईल्स म्हणजे रक्तस्रावी ज्यांना अर्श असतात किंवा मूळव्याध असतो त्यांनी हरितकी चूर्ण आणि तूप यांचं समप्रमाणात मिश्रण रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत घ्यावं. त्यामुळे त्यांना नक्कीच लाभ झालेला असतो. वजन अधिक असणे, पोटावर चरबी अधिक असणे यासाठी मेटाबॉलिझम वाढवायचं असतं व त्यासाठी हरितकी हे आमपाचक असल्यामुळे मेदोवर सुद्धा काम करते व त्यामुळे हरितकी गरम पाण्यासोबत घेतली असता मेटाबॉलिझम वाढते व पोटाची चरबी कमी होते. त्याचप्रमाणे ज्यांना सारखं डोक्यात कोंडा होतो किंवा डॅन्ड्रफ त्यांच्यासाठी स्कॅल्पवरचं जो इन्फेक्शन्स आहेत ते कमी करण्यासाठी अँटी इन्फ्लमेटरी अँटीसेप्टिक म्हणून हरितकी हे काम करतं व अशांनी साधारण 4 ते 5 ग्लास पाण्यामध्ये हरितकी चूर्ण उकळून थंड झाल्यावर त्या पाण्याने स्कॅल्प क्लिअर करावा. त्यामुळे डॅन्ड्रफची वारंवार होणारी तक्रार नष्ट झालेली असते. मुखपाक म्हणजे वारंवार तोंड येणे यासाठी मुखाचे म्हणजे तोंडाची pH बॅलन्स करण्याचे त्याचप्रमाणे इन्फेक्शन कमी करण्यासाठी हरितकी चूर्ण व वेलची पावडर यांचा 1 कप पाण्यामध्ये उकळून त्याचा गार्गल केला असता म्हणजे गुळणा केला असता हा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे मधुमेह यामध्ये हरितकी चूर्ण व जंबू बीज म्हणजे जांभळ्याच्या बियांचं चूर्ण समप्रमाणात जेवणानंतर सकाळ संध्याकाळ घ्यावं. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स जे आहेत त्यामध्ये उत्तम उपयोग होतो. हरितकीला रसायन म्हणून सांगितले आहे व रसायन म्हणून तिचा उपयोग करायचा असल्यास हरितकी चूर्ण तुपामध्ये भाजून सकाळी उपाशीपोटी घ्यावं. त्यामुळे ते रसायन म्हणजेच धातू वृद्धिकर होते. त्याचप्रमाणे हरितकी घेत असताना ही कुणी घेऊ नये
तर गर्भवती स्त्रियांनी, त्याचप्रमाणे ज्यांना लूज मोशन्स किंवा डिहायड्रेशन झाले आहेत त्यांनी घेऊ नये. अशा मातृवत प्रेम करणाऱ्या, रसायन, त्रिदोषशामक अशा हरितकीचा सर्वांनी उपयोग करावा. मातृदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.